Subscribe the channel and click on bell icon to get new notification. संभाव्य अडचणी काय काय येऊ शकतात. सगळ्यात मोठी अडचण सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू. जसं ते इंद्राला त्याचं आसन सोडताना जेवढं दुःख होत नाही तेवढं या लोकांना चहा सोडायचा प्रॉब्लेम येतो. पण तुम्हाला माझाच अनुभव सांगतो. मी एमडी करत असताना दिवसाला कमीत कमी 20 कप चहा प्यायचा साखरेचा. आज मला सकाळी उठल्यानंतर दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत मला चहाची आठवण सुद्धा होत नाही. तुम्ही फक्त 7 दिवस बिन साखरेचा चहा प्या रोज. तुम्हाला 8व्या दिवशी साखरेचा चहा आवडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा फक्त मानसिक आहे, लक्षात ठेवा. इट इज अ मेंटल ब्लॉक. 7 दिवस द्या, आपोआप जाईल. चक्कर येईल का काही लोक. लक्षात घ्या, 70 किलो वजनाच्या माणसामध्ये कमीत कमी 13 किलो चरबी आहे. या 13 किलो चरबीतून 1,20,000 कॅलरीज मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही काही नाही खाल्लं, फक्त पाणी पिलं तरी 60 दिवस मरणार नाही. हे मी लिहून देतो. 60 दिवस मरणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे चक्कर फिकर काही येत नाही, सगळं मानसिक आहे. पाणी प्या भरपूर, काही प्रॉब्लेम नाही. सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात. मध्ये मध्ये येतं पोस्ट, ब्रेकफास्ट लाईक ए किंग वगैरे म्हणतात ना, आहे ती म्हण. लोक म्हणतात आपल्याकडे तर असं सांगितलेलं आहे. म्हटलं आपल्याकडे कुठे, इंग्रजी म्हण आहे. ब्रेकफास्ट ही लाईक ए किंग ही म्हण आपली थोडीच आहे, राणीची म्हण आहे ती. या डाएट प्लॅनमध्ये आम्ही तुम्हाला काहीही बंद करायला सांगत नाही. आम्ही तुम्हाला नॅचरल गोष्ट सांगतोय की जेव्हा तुम्हाला भूक लागते त्यावेळेला खा. त्याला ब्रेकफास्ट म्हणा, लंच म्हणा, डिनर म्हणा, ब्रंच म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तुम्हाला 9ला भूक लागते ना, 9ला जेवून घ्या. म्हणजे ब्रेकफास्ट स्किप करायला आम्ही सांगत नाही आहे. भूक लागली की खा असं आम्ही सांगतोय, जे नॅचरल आहे. तुम्ही भूक नसताना खाल्लं तर तुमचे ज्यूस सिक्रेट होणार नाही, गॅस्ट्रिक ज्यूस. तुम्हाला इंडायजेशन होणार. मला कधीच सकाळी भूक लागली नाही, मला बळजबरी खाऊ घातलं तर मला इंडायजेशन होणार. आणि ज्याला सकाळी भूक लागते त्याला खाऊ नाही दिलं त्याला ॲसिडिटी होणार. हे लक्षात घ्या. काही स्किप करायचं नाही आहे. भूक लागण्याच्या वेळेला आपले जेवण घ्यायचं. लक्षात ठेवा, 2दा भूक लागते, 2दा खायचं. स्नायू झडतील का, मी सांगितलं प्रोटीनला कधी हातच लागत नाही. उपासमार झाली आठवडाभर जास्त तरच प्रोटीनचा हात लागेल, तेवढं काही तुमचं होत नाही कधी. ॲसिडिटी होईल का, ॲसिडिटीचं अगदी साधं सोपं. आमच्या सक्सेस स्टोरीजपैकी निम्म्या सक्सेस स्टोरीज या ॲसिडिटी गेली अशा आहेत. बरं, फक्त मी एक इंटेरिम तुम्हाला सांगतो की एक 10 मिनिटं अजून लागण्याची शक्यता आहे. थोडं व्याख्यानामध्ये अजून 10 मिनिटं आपल्याला जास्त बसायला लागण्याची शक्यता आहे. ॲसिडिटी होईल का, जेव्हा तुम्ही खाता तर ॲसिडचं पण तसंच आहे, इन्शुलिन सारखं. पहिलं सिक्रेशन 1 मिलीलिटर किंवा काय असेल तुमचं येणार आहे शरीरातलं. मग ते 1 मिलीलिटर तुम्ही जर 2 बिस्किट खाल्ले तर त्यातलं अर्धा मिलीलिटर वापरलं गेलं आणि अर्धा मिलीलिटर उरून राहिलं. ते तुम्हाला ॲसिडिटी करतं. कारण शरीराला ॲसिड प्रोडक्शनचं ॲडजस्टमेंट करायला वेळच मिळत नाही. तुम्ही जर व्यवस्थित जेवून घेतलं तर काय होतं, शरीराला कळतं की 3 पोळ्या खाल्ल्यात, माझा अजून 4 ml ॲसिड तयार करू, काम संपवून टाकू. त्यामुळे या डाएट प्लॅननी तुमची ॲसिडिटी जाते, हे लक्षात ठेवा. ज्या कोणाला ॲसिडिटी आहे त्यांची ॲसिडिटी जाणार. फक्त काय करायचं, कडक भूक लागणार त्या 2 वेळा जेवायचं, हे महत्त्वाचं. 9ला भूक लागली ना 11पर्यंत घरचं कामं करत राहिले, मुलांचे डबे, ह्याचे डबे, मग डोकं दुखायला लागलं, असं होणार. कोणाचाही विचार करू नका, तुमचं तुम्ही. कारण तुम्ही टिकलात तर सगळं टिकणार आहे पुढे. भुकेच्या वेळेला जेवून घ्या, फार महत्त्वाचं आहे. चालायला वेळ नाही. आमचे सॉफ्टवेअरचे लोक आज मला वेळ चालायला वेळ नाही. म्हटलं ठीक आहे, मग नंतर हॉस्पिटलमध्ये वेळ काढा. वेळ नाही असं जगात, तुमच्या आयुष्यातला वेळ मर्यादित आहे. वर्तमानातून घ्या नाही तर भूतकाळात भविष्यकाळातून घ्या. लक्षात घ्या, आज चालला नाहीत ICU मध्ये 7 दिवस ॲडमिट होऊन तो वेळ कॉम्पेन्सेट करावा लागेल. असं कोणीच नाही की ज्याला एवढा वेळ नाही. वेळ काढा, कधीही चाला, काही प्रॉब्लेम नाही. किंवा वेळ तुम्हाला जो लागतो तेवढा तुम्ही घ्या. गोळ्या घ्यायच्या असतात काही लोक. आम्हाला तर ते हायपोथायरॉइड आजकाल त्याचं एक मोठं एपिडेमिक आहे. 40च्या पुढची बाई म्हटली की निम्म्या लोकांना हायपोथायरॉइड आहे. काही प्रॉब्लेम नाही, हायपोथायरॉइडची गोळी घ्या, डाएट प्लॅन करा, काही होत नाही, तुमचंही वजन कमी होणार. ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत, त्याने आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की ते 2 बिस्किटाबरोबर खा. असं कुठलाही डॉक्टर सांगत नाही. तुम्ही त्यांना विचारता, त्यांनी गोळ्या लिहून दिल्या की सर हे चहाबरोबर घेतलं चालेल का, ते म्हणतात घ्या. तुम्ही त्यांना जर असा प्रश्न विचारला की डॉक्टर ह्या गोळ्या घेण्यासाठी काही खाण्याची आवश्यकता आहे का, तर 90% औषधांना असं काही खाण्याची आवश्यकता नसते. त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता. बऱ्याचशा गोळ्या दिवसातून 2दाच असतात, त्या 2 जेवणामध्ये घ्या 55 मिनिटं, काही अडचण नाही. त्यामुळे तो पण काही प्रश्न नाही.
फळे कधी खाऊ, दूध कधी पिऊ, असा एक प्रश्न असतो. तर जेवणाची सुरुवात फळांनी करा 55 मिनिटात. आधी फळं खा आणि तुम्हाला दूध प्यायचं तर तुम्ही दूध शेवटी प्या 55 मिनिटात. तुम्हाला फळांची फारच प्रेम असेल फळांविषयी तर एक जेवण फळांचंच करा फक्त, दुसरं काहीच खाऊ नका. रात्री जेवण फक्त फळं खा, काही प्रॉब्लेम नाही, सगळं अलाउड आहे. त्यामुळे हे कुठल्याही अडचणी तुमच्या डाएट प्लॅनमध्ये येता कामा नये. लक्षात घ्या, वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. कोणत्याही औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही. इंटरनेटवर विकल्या जाणाऱ्या स्लिम स्वेट बेल्ट ते तुम्ही धडधड धडधड करतात आणि घाम आला की तुम्हाला वाटतं अर्धा किलो कमी झालं, ते पाणी पिलं की पुन्हा वाढतं, पैसे जातात फक्त. तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे, दुसरं कोणी करू शकत नाही. महत्त्वाचं लक्षात घ्या, डाएट प्लॅन सुरू केला उद्यापासून, 3 दिवसांनी मला फोन, सर 3 दिवस झाले अजून काहीच नाही. वजन वाढवायला काही वर्ष लागले. 25व्या वर्षी 50 किलो होतं, आता ते 75 झालेलं ना 20 वर्षांनी. मग घालवायला 1-2 वर्ष द्याल की नाही? असं काही ते जादूची कांडी नाही आहे की आत्ता केलं लगेच उद्या कमी झालं, असं नाही. असं केलं तर तुमचे केस गळतील आधी. असे क्रॅश प्रोग्राम आहेत बाजारामध्ये उपासमार करून करणारे, तुम्हाला सुरकुत्या पडतात, केस गळतात, हे लक्षात घ्या. ते करायचं नाहीये. तुम्ही एका चांगल्या मार्गावर चालत राहा, तुमचा टप्पा पोस्ट येणारच आहे, ध्येय गाठाल तुम्ही. त्यामुळे 3 महिने डाएट प्लॅन, कुठल्याही डाएट प्लॅनचा इफेक्ट बघायचा असेल तर कमीत कमी 3 महिने प्रामाणिकपणे करणं तो आवश्यक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतील, आधी पण दिसतील. 2 तपासण्या मी करायला सांगितले की डायबिटीसच्या लोकांनी HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन या 2 तपासण्या करायच्या, रिपोर्ट मला पाठवायचे, मगच डाएट प्लॅन करायचा. मला न विचारता डाएट प्लॅन केला आणि रस्त्यात चक्करून पडला तर डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही. आता HbA1c मुळे काय कळतं आम्हाला? 5.6 पर्यंत सामान्य स्थिती आहे, नॉर्मल माणसं. 5.7 ते 6.3 ला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो, मधुमेह पूर्व अवस्था. या अवस्थेत तुमचं जर निदान झालं तर तुम्हाला आयुष्यात कधीही डायबिटीस होणार नाही, तुम्ही हा डाएट प्लॅन केला तर. लक्षात घ्या, डायबिटीस प्रिव्हेन्शन होऊ शकेल. फास्टिंग इन्शुलिन 2 ते 25 ही नॉर्मल रेंज असं पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. पण जेव्हा तुम्ही उपाशी आहात तेव्हा तुमचं इन्शुलिन किती असायला पाहिजे? जितकं शून्याच्या जवळ तेवढं चांगलं. तर मी 4 वर्ष करतो, 4-5 वर्ष माझं इन्शुलिन 4.5-5 असतं. तेच पूर्वी असायचं 14-15 असायचं, ते कमी झालं. काय याचा अर्थ काय? की कमी इन्शुलिनमध्ये माझं काम चालतंय. आता सेन्सिटिव्हिटी टू इन्शुलिन वाढलेली आहे आता. तर 2 ते 25 तुमचं इन्शुलिन 10 पेक्षा कमी असायला हवं. 10च्या वर असेल तर बऱ्याच देशात त्याला प्री डायबिटीस म्हणतात, लक्षात घ्या. तर या 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. या तपासण्यांचे भाव खूप जास्त होते महाराष्ट्रामध्ये. अजूनही मुंबईला तुम्ही गेलात तर 1600 रुपये घेतात, 1700 रुपये घेतात. सुदैवाने या कॅम्पेनमुळे या तपासण्यांचे भाव जे आहेत ते पुण्यामध्ये तरी 600 रुपयावर आलेले आहेत. आणि इथे गोलविलकर लॅब एक आहे, धांडेंच्या काही लॅब आहेत, हे सगळे लोक आपल्याला कॅम्पेनच्या लोकांना 600 रुपयाला 2 तपासण्या करून देतात. आमचं कॅम्पेन म्हणून कुठली लॅब नाही, कुठला डॉक्टर नाही, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी या कमी दरामध्ये स्टँडर्ड लॅब आहेत, मला माहिती आहे की पुण्यातले या चांगल्या लॅब आहेत, तर हे 600 रुपये तर द्यायला लागले. त्यामुळे लातूर, औरंगाबाद, नांदेड, महाराष्ट्राचा सगळा भाग, नागपूर, मुंबई सोडून हे रेट आता कमी झाले. हाही कॅम्पेनचा एक चांगला फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण मी त्यांना सांगितलं की लोक येतील या कॅम्पेनमधून, मला कधीच आत्ता 1 पैसा नको आहे, उद्या पण नको असणार आहे, जे काय द्यायचं ते पेशंटलाच द्या. आणि त्यामुळे ते 1200चे रेट 600वर आले, हे लक्षात घ्या. तर हे असं घडलेलं आहे. या 2 तपासण्या करा. डायबिटीसवाल्यांनी तर करा, इतरांनी पण करून घ्या. तुम्हाला कळेल की तुम्ही प्री डायबिटिक आहात किंवा नाही. मी जे सांगतो याला काही आधार आहे का? आयुर्वेदाने म्हटलं 2 काल भुंजती, दिवसातून 2दा जेवा. वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे की जो दिवसातून 2दा जेवेल त्याला उपासाचं पुण्य मिळेल. जैन धर्मात, जैनिझम मध्ये काय म्हटलेलं आहे? ब्यासना नावाची कल्पना आहे की एकदा बसलात की जेवून घ्या, असं 2दा करा दिवसातून. आणि जैन धर्माने तर 48 मिनिटात जेवण आटपा असं सांगितलेलं आहे. आम्ही 7 मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. मला एका जैन मुनीने सांगितलं की हमारे पास या 48 मिनिट का है. बरोबर आहे. डॉक्टर हर्बर्ट शेल्टन यांचा एक रेफरन्स मला सापडला. ते काय म्हणतात? द एन्शंट ग्रीक्स. द ग्रीक म्हणजे आपल्याला ते एकदम योद्धे, बॉडी बिल्डर, शरीर सौष्ठव म्हणजे कोणतं? ग्रीक लोक. जगात आत्तापर्यंत कुठल्याही की जात जन्माला आली असेल तर ती ग्रीक, जे सगळ्यात चांगले होते. द फायनेस्ट ऑफ पीपल फिजिकली अँड मेंटली दॅट एव्हर लिव्ड एट बट ओनली 2 meals. ते फक्त 2दा जेवायचे म्हणून ते तसे होते असं डॉक्टर हर्बर्ट शेल्टन म्हणतात. म्हणून सहज मी फोटो पाहिले आपले, राम, कृष्ण, महावीर, ग्रीक लोकांचे फोटो पाहिले.
काय दिसलं मला, एकालाही ढेरी नाही. ज्याला आम्ही देव म्हणतो त्याला कोणाला ढेरी नाही, आणि ज्याला राक्षस म्हणतो त्याला मात्र ढेरी आहे. तुम्ही ठरवा आपल्याला काय व्हायचंय. आणि पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे. आता तुम्ही नॅचरली म्हणाल की आम्ही सगळे 21व्या शतकातले पुण्यातले विद्वान लोक, तुम्ही आम्हाला काय सांगता आयुर्वेदातलं आणि जुनं, म्हणून तुमच्यासाठी काही नवीन आणलेलं आहे. डॉक्टर मॅटसन नावाचा सायंटिस्ट फेमस आहे. तुम्ही डॉक्टर मॅटसन असं गुगलवर टाकलं तुम्हाला एक 50-100 आर्टिकल मिळतील वाचायला. मॅटसन एक आर्टिकल पब्लिश केलं, मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज. किती वेळा खाता आणि कधी खाता याचा आरोग्यावर आणि रोगावर काय परिणाम होतो. मॅटसन काय म्हणतो बघा. मॅटसन असं म्हणतो, द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटीज 3 meals प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम अन इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह. असं मॅटसन म्हणतो की उत्क्रांतीच्या दृष्टीने बघायला गेलं तरी 3 जेवणं आणि 1 नाश्ता हे अनैसर्गिक आहे असं मॅटसन म्हणतो. आता अजून एक तुम्हाला आणखीन एक स्टडी सांगतो. बऱ्याच वेळा तुमचे डायबेटॉलॉजिस्ट तुम्हाला सांगत नाहीत, ते तुम्हाला सांगतोय. रहस्य काय रहस्य. डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्राम नावाचा एक मोठा प्रोग्राम झाला. त्याच्यामध्ये 3234 लोकांचा त्यांनी असा प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी केला. कशासाठी. डायबिटीस प्रिव्हेंट करण्यासाठी, की डायबिटीस किती लोकांना होत नाही. काय सापडलं त्यांना. हेडिंग दिलंच आहे मी की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज बेटर दॅन मेटफॉर्मिन. तुम्हाला लोकांना ग्लिसिफेज, ग्लायकोफेज, अमुक फॉर्मिन, तमुक फॉर्मिन नावाच्या ज्या गोळ्या चालू आहेत, मेटफॉर्मिन, त्याच्यापेक्षा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चांगलं आहे असं जागतिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणते. हा पेपर तुम्हाला फेब्रुवारी 7, 2002 न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. हा अगदी वेल रेप्युटेड पेपर आहे. भूक मानसिक आहे लक्षात घ्या. भुकेपेक्षा नेहमी कमी खा. भुकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे. आयुर्वेदाने सांगितलं जठराचे 4 भाग करा. 2 भागात अन्न, 1 भागात पाणी, 1 भागात हवा. आपल्या संतांनी सांगून ठेवलंय, एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी आणि 3दा जेवतो तो रोगी. सगळं माहिती आहे आपल्याला. हो, फक्त कोणीतरी आठवण करून द्यायची आवश्यकता आहे, बाकी काही नाही. आपल्या संतांनी सगळं सांगितलंय. मग आपण काय योगी पण नाही आणि आपल्याला रोगी पण व्हायचं नाही. मग भोगी म्हणून 2दा जेवायला हरकत नाही. मग सांगायचं काय की तुम्ही मॅटसनचा ऐका, जिचकरांचा ऐका, दीक्षितांचा ऐका, वेदांचा ऐका. सगळे लोक एकच सांगतात, दिवसातून 2दा जेवा, त्यातच तुमचं भलं आहे. मेंदूमध्ये तहान आणि भुकेचे सेंटर जवळ आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं भूक लागली, प्रत्यक्षात ती तहान लागलेली असते. त्यामुळे असं वाटलं तर पहिल्यांदा ग्लासभर पाणी प्या. 99% वेळा तुम्हाला कळेल की ती तहानच होती, भूक नव्हती. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.